शहर पोलीस ठाण्याच्या ताफ्यातील दामिनी पथकाच्या वाहनाला पोलीस कर्मचाऱ्यांनी शहर पोलीस ठाण्यात धक्का मारून सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार 15 मे रोजी 2024 रोजी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास समोर आलाय। शिरपूर शहर पोलिसांच्या ताफ्यात नवीन बोलेरो गाड्या सामील झाल्या असून या गाड्यांचा वापर गस्तीसाठी करण्यात येतोय, तर काही वाहने वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील या देण्यात आल्या आहेत। मात्र काही गाड्यांमध्ये सतत बिघाड होत असल्याची बाब निदर्शनास येत आहे। यामुळे पोलीस ठाण्यातच गाडी सुरू होत नसल्याने पोलिसांची पंचायत होत आहे। दरम्यान शिरपूर शहर ताफ्यात दामिनी पथकासाठी जुनी बोलेरो गाडी असल्यामुळे ती बुधवारी बंद पडल्याने पोलिसांनाच या गाडीला धक्का मारावा लागल्याचं दिसून आलंय। यामुळे दामिनी पथकाला गस्तीसाठी मिळणारे वाहन असे कधीही बंद पडले तर गुन्हेगारांना किंवा टवाळखोरांना पकडणार कसे, असा मोठा प्रश्न खुद्द पोलिसांसमोरच उभा राहिला आहे। शहर पोलीस ठाण्यातील दामिनी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना राऊंडला जायचे असताना त्यांची गाडीच सुरू झाली नाही। यावेळी खुद्द पोलीस कर्मचाऱ्यांनी गाडीला धक्का मारत वाहन चालू करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते वाहन सुरू झाले नाही। याविषयी विचारणा केली असता पोलीस कर्मचाऱ्यांनी गाडीची बॅटरी खराब झाली असल्याचं सांगत अधिक बोलणं टाळलंय। मात्र गस्तीसाठी मिळालेले वाहन हे वारंवार बंद पडत असल्याने पोलिसांच्या नाकी नऊ आल्याचं दिसून येत आहे। दरम्यान नव्या गाड्यांच्या बॅटरीविषयी देखील तक्रारी येत असून काही वाहनांच्या बॅटरी कंपनीकडे दुरुस्तीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। गुन्हेगारांना पकडण्यासाठी अत्यावश्यक साधन म्हणून पोलिसांच्या ताफ्यातील वाहनांकडे पाहिले जाते। गस्तीसाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्यांचीच अवस्था दे धक्का असेल तर गुन्हेगार हाती कसे लागणार, असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे। माझा खानदेश न्यूज ब्युरो, शिरपूर।